पहिल्या भागात तुम्ही बघितलं की आपल्या ज्या काही महिला आहेत त्यांनी कोणत्या विषयात ब्लॉग लिहावा म्हणजे जास्तीत जास्त ते पैसे कमवू शकतील. आपण तो व्हिडिओ खूप मोठा झाला होता, त्यामुळे त्या व्हिडिओचा हा आपण सेकंड पार्ट आणलेला आहे. या पार्टमध्ये मी तुम्हाला त्या पुढचे काही अजून ऑप्शन्स आहेत किंवा काही विषय आहेत ज्यामध्ये तुम्ही ब्लॉग लिहू शकतात. सोबतच कोणकोणते मार्ग आहेत ज्यातनं तुम्ही तुमचा ब्लॉग मॉनिटाईज करू शकतात याविषयी सुद्धा सविस्तर माहिती दिलेली आहे. तुम्ही काय करा, हा व्हिडिओ सुद्धा व्यवस्थित पद्धतीने बघा म्हणजे त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. सोबतच तुम्ही जर तो पहिला व्हिडिओ बघितला नसेल तर तो अगोदर बघा, त्यानंतर हा व्हिडिओ बघा म्हणजे तुमची व्यवस्थित पद्धतीने ट्युनिंग जुळेल आणि तुमचा हा जो काही व्हिडिओ आहे किंवा जो ब्लॉगिंगचा विषय कशा पद्धतीने शोधायचा, कसा सिलेक्ट करायचा, कोणकोणते मार्ग आहेत त्यातनं पैसे कमवायचा, हे सगळी माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. तर तो व्हिडिओ नक्की बघा आणि हा व्हिडिओ सुद्धा नक्की बघा. की हेल्थ, फिटनेस आणि वेट लॉस फॉर वुमन म्हणजे काय, भरपूर लेडीज असतात त्यांना माहिती असतं की त्यांनी कशा पद्धतीने त्यांचा वेट लॉस केलेला असतो, ते स्वतःला ग्लोविंग किंवा एक फिट कशा पद्धतीने ठेवतात. तर जर तुम्ही त्या गोष्टी करत असाल तर तुम्ही ह्या विषयात सुद्धा तुम्ही तुमचे ब्लॉग लिहू शकता. हे निश सुद्धा खूप फास्ट ग्रो करू शकतं, कारण आजकाल लोकांना सगळ्यांना सुंदर दिसायचं आहे, सगळ्या लोकांना आपल्याला अट्रॅक्टिव्ह बनवायचं आहे, चांगल्या पद्धतीने रिप्रेझेंट करायचं आहे. तर ह्यासाठी सुद्धा म्हणजे तुम्ही हेल्थ, फिटनेस किंवा वेट लॉस या पद्धतीचे ब्लॉग लिहू शकतात. यामध्ये जर तुम्ही बघायला गेलं तर वेट लॉस डाएट कशा पद्धतीचा असायला हवा यावर ब्लॉग लिहू शकतात. PCOD, PCOC, डाएट टिप्स याविषयी तुम्ही ब्लॉग लिहू शकतात. योगा कसा करायचा ह्याविषयी तुम्ही ब्लॉग लिहू शकतात. त्यानंतर पोस्ट प्रेग्नन्सी म्हणजे तुम्ही एकदा प्रेग्नेन्सी नंतर म्हणजे तुमचा बेबी एक झाल्यानंतर तुमची तब्येत सुधारते किंवा भरपूर तुमच्याकडे फॅट्स असतं, तर ते फॅट कशा पद्धतीने लूज करणार याविषयी सुद्धा तुम्ही तुमच्या ब्लॉगमध्ये लिहू शकतात. यामध्ये सिंपल फंडा आहे, कमाईचे सोर्स आहेत, ॲडसेन्स, त्यानंतर फिटनेस ॲफिलेट्स आणि पेड कोचिंग प्रोग्राम. इव्हन या ठिकाणी तुमच्याकडे एक एक्स्ट्रा इन्कम सोर्स आहे, तो म्हणजे कोचिंग प्रोग्राम. म्हणजे तुम्ही काय करू शकतात, लोकांना ऑनलाईन पद्धतीने शिकवू शकतात आणि त्यातनं सुद्धा पैसे कमवू शकतात. हा सिंपल आणि इझी फॉर्म्युला आहे. याविषयी जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल की तुम्ही तुमचं कोचिंग कशा पद्धतीने करू शकतात फ्रीमध्ये किंवा स्टार्टिंगला तुम्ही बेस्ट प्लॅटफॉर्म कोणकोणते यूज करू शकतात याविषयी माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, आपण नक्कीच तुमच्यासाठी व्हिडिओ आणायचा प्रयत्न करू. त्यानंतर पुढे येतं सगळ्यात महत्त्वाचं, फॅशन आउटफिट आयडियाज. आता हे तुम्हाला तर माहितीच आहे, महिला असतील तर त्यांना 100% कळतं की फॅशन किंवा आउटफिट म्हणजे आपण कोणते कपडे वगैरे घालणार आहोत याविषयी. तर हे इंस्टाग्राम किंवा ब्लॉगिंग दोन्हीसाठी उत्तम आहे. यासाठी तुम्ही बजेट फॅशन, साडी स्टायलिंग, कॉलेज गर्ल्स फॅशन गाईड, फेस्टिव्ह आउटफिट्स आयडिया ह्या प्रकारचे ब्लॉग लिहू शकतात. जसं तुम्ही बजेटमध्ये कमीत कमी पैशांमध्ये तुम्ही हे कपडे घालून सुंदर कसे दिसणार आहात ही माहिती तुमच्या ब्लॉगमधनं देऊ शकतात. त्यानंतर साडी स्टाईल म्हणजे आजकाल लोक वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या घालतात, तर त्या साड्या कशा पद्धतीने वेअर करायचं ह्याविषयी सुद्धा तुम्ही तुमचा ब्लॉग लिहू शकतात. त्यानंतर कॉलेज गर्ल्स फॅशन म्हणजे जर तुम्हाला कॉलेजला असाल तर तुम्ही कशा पद्धतीचे कपडे घालायला पाहिजे जेणेकरून तुम्ही अट्रॅक्टिव्ह सुंदर दिसू शकतात ह्याविषयी सुद्धा तुम्ही तुमच्या ब्लॉगमधनं गाईड करू शकतात. किंवा फेस्टिव्ह आउटफिट्स आयडिया म्हणजे काय, जर काही इव्हेंट असेल, तुमच्या घरी काही फेस्टिव्ह कार्यक्रम असतील तर त्या ठिकाणी कशा पद्धतीने तुम्ही कपडे घालायला पाहिजे जेणेकरून तुम्ही अट्रॅक्टिव्ह, सुंदर आणि लोकांमध्ये उठून दिसणार आहात, अशा पद्धतीच्या आयडियाज तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या ब्लॉगमध्ये लिहू शकतात. सेम इथेही तुम्ही फॅशन कमाईचे सोर्स बघायला गेलेत तर ॲडसेन्स आहे, फॅशन ब्रँड कोलाब आहे, त्यासोबत ॲफिलिएट मार्केटिंग ह्या सुद्धा गोष्टी आहेत. तर ह्या प्रकारच्या गोष्टींमध्ये तुम्ही तुमचे ब्लॉग लिहू शकतात आणि त्यातनं तुम्हाला पैसा कमवणं इझी होणार आहे, बरोबर. त्यानंतर येतं 7व्या नंबरला वर्क फ्रॉम होम जॉब किंवा फ्रीलान्सिंग फॉर वुमन. आजकाल बघायला गेलं प्रत्येक महिलेला घरी बसून काहीतरी काम करायचं असतं, काहीतरी पैसे कमवायचे असतात. जर घरी बसून आपल्याला पैसे कमवायचे असतील तर आपण फ्रीलान्सिंग करू शकतो किंवा वर्क फ्रॉम होमचे जे काही बिझनेस आहेत किंवा जे काही जॉब्स आहेत ते करू शकतो. म्हणजे कसं काम करण्यासाठी आपल्याला घरी बसावं लागतं. बऱ्याचशा लोकांना पॉसिबल नाही होत की बाहेर जाऊन जॉब करणं, बाहेर जाऊन पैसे कमवणं. त्यामुळे त्यांना अपेक्षा असते की घरी बसूनच कशा पद्धतीने आपण पैसे कमवू शकतो. तर ते ह्या प्रकारचे जे काही ब्लॉग आहेत त्या ब्लॉगवर जाऊन बघतात, माहिती घेतात आणि त्यानंतर स्वतःला त्या ठिकाणी रिप्रेझेंट करून स्वतःही पैसे कमवतात. तर या प्रकारचे ब्लॉग तुम्ही लिहू शकतात. जसं घरात पैसे कमवण्याचे 20 मार्ग अशा पद्धतीचे ब्लॉग जर तुम्ही लिहिले तर 100% ते लोक तुमचा ब्लॉग बघतील आणि तुमच्या ब्लॉगला इंटरॅक्टसुद्धा करतील. त्यानंतर व्हॉट्सअप जॉब आयडियाज, व्हॉट्सअपचा वापर करून कशा पद्धतीने तुम्ही जॉब्स करू शकतात हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी शिकवलं जातं. सोबतच फ्रीलान्सिंग सुरू कसे करावे ह्याविषयी तुम्ही ब्लॉग लिहू शकतात. ऑनलाईन बिझनेस आयडियाज फॉर वुमन्स या प्रकारचे ब्लॉग लिहू शकतात. ह्या प्रकारचे ब्लॉग जर तुम्ही लिहिले तर 100% महिलांना फायदा होणार आहे. महिला तुमचा ब्लॉग बघतील आणि सोबतच या प्रकारचे जे काही व्हिडिओज असतील किंवा ब्लॉग असतील त्या ब्लॉगला प्रतिसादसुद्धा चांगला मिळणार आहे.
यामधनं कमाई करता येईल, ॲडसेन्समधनं, किंवा तुम्ही स्वतःचे कोर्सेस तयार करू शकतात किंवा ऑनलाईन कोचिंग करून सुद्धा तुम्ही या ठिकाणी पैसे कमवू शकतात. तर हा सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे, ह्याचा सुद्धा तुम्ही वापर करू शकतात. म्हणजे आता आपण बघितले असे 7 मार्ग बघितले किंवा 7 विषय असे बघितले ज्या विषयातनं तुम्ही 100% तुमचा जो काही ब्लॉग आहे तो तयार करू शकतात आणि त्यातनं तुमची अर्निंग सुरू करू शकतात. यासाठी थोडा वेळ लागतो. काही गोष्टी तुम्हाला करायच्या असतील, तुमचं प्रमोशन करायचं असतील, तुम्ही यूट्यूब, इंस्टाग्राम सारख्या प्लॅटफॉर्मचा सुद्धा यूज करू शकता. त्यासाठी जर तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवर ऑलरेडी व्हिडिओ आलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघू शकतात, सर्च करू शकतात, किंवा तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तो कमेंट बॉक्समध्ये टाकू शकतात. तर या प्रकारचे 7 आपण विषय बघितले, त्यामध्ये छोटे छोटे विषय सुद्धा बघितले. त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. यामध्ये कोणताही एक विषय चूज करायचा आणि आपला ब्लॉग लिहायला सुरुवात करायचा. ब्लॉग कसा लिहायचा फ्रीमध्ये, त्यासाठी ऑलरेडी मी मागचा व्हिडिओ टाकलेला आहे, तो व्हिडिओ सुद्धा नक्की बघा. तर सिंपल फंड आहे, जर तुम्ही महिला असाल आणि जर तुम्ही ब्लॉग सुरू केला तर त्याचा फायदा तुम्हाला कुठं कुठं होणार आहे. म्हणजे तुमच्या घरातून तुम्ही पैसे कमवू शकतात, स्वतःची एक चांगली ओळख तयार करू शकतात आणि सोबतच तुम्ही आर्थिक स्वावलंबन म्हणजे काय, तर तुम्ही फ्रीडम लेडी बनू शकतात, जे तुम्ही स्वतःच्या पायावर तुम्ही काहीतरी नवीन बनू शकतात. सोबतच तुम्ही फुल क्रिएटिव्ह फ्रीडम भेटू शकतो तुम्हाला. तुमच्या ज्या काही क्रिएटिव्हिटी असतील त्या क्रिएटिव्हिटीचा वापर करून तुम्ही तुमचा ब्लॉग लिहू शकतात. कुठंतरी तुम्हाला एक्सप्रेस करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म मिळणार आहे, त्या प्लॅटफॉर्मचा पुरेपूर वापर करू शकतात. या ठिकाणी तुम्ही शून्य गुंतवणूक करू शकतात आणि अनलिमिटेड कमाई करू शकतात. म्हणजे तुम्हाला जर ब्लॉग तयार करायचा आहे तर तुम्ही 0 रुपयात करू शकतात, पण जर तुमचा ब्लॉग व्यवस्थित पद्धतीने रन केला, त्यातनं चांगले पैसे कमवले तर तुम्ही अनलिमिटेड पैसे कमवू शकतात. त्याला कुठेही लिमिट नाही, बरोबर. तर त्यासाठी महिलांनी ब्लॉग सुरू करणं महत्त्वाचं आहे आणि त्याचे फायदे सुद्धा हे आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं, ब्लॉग मॉनिटायझेशन करण्यासाठी, म्हणजे तुम्हाला जर ब्लॉग मॉनिटाईज करायचा असेल, त्यातनं पैसे कमवायचे असतील तर हे 6 मार्ग आहेत. यातनं 100% तुम्ही चांगला पैसा कमवू शकता. जसं की गुगल ॲडसेन्स, हे तुम्हाला माहिती आहे की आपले ब्लॉग जर आपण व्यवस्थित पद्धतीने लिहिले, चांगले युनिक ब्लॉग असतील तर त्या ठिकाणी ॲडसेन्स तयार करतात आणि ॲडसेन्समुळे तुमच्या जो काही ब्लॉग असेल तो तुमच्या ब्लॉगवर ते ॲड्स दिसतील आणि त्यातनं तुम्हाला पैसे हे ॲडसेन्स थ्रू मिळतात, बरोबर. दुसऱ्या नंबरला येतं ॲफिलिएट मार्केटिंग, जे अमेझॉन, मिशो, नायका, फ्लिपकार्ट आणि विविध प्रकारचे अशा वेबसाईट आहेत, त्यांच्यासोबत तुम्ही ॲफिलिएट मार्केटिंग करू शकतात. म्हणजे त्यांचे जे काही प्रोडक्ट असतील ते तुम्ही इंटिग्रेट करू शकतात आणि त्या प्रोडक्टच्या लिंकवरनं लोकांनी जर प्रोडक्ट विकत घेतले तर त्यातनं तुम्हाला कमिशनसुद्धा मिळणार आहे. स्पॉन्सर पोस्ट म्हणजे काय, एखादा ब्रँड असेल त्याच्या पोस्ट तुम्ही तुमच्या ब्लॉगमध्ये टाकू शकतात आणि त्या बदल्यात तुम्ही त्यांच्याकडनं पैसे घेऊ शकतात. समजा तुमचं ब्युटीचा ब्लॉग आहे तर ब्युटीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही काय करू शकतात, एखादा समजा नायका वगैरे सारखी वेबसाईट, नायका वगैरे सारखे जे काही ब्रँड्स आहेत त्यांना तुम्ही सांगू शकतात की बाबा माझ्याकडे एवढी ऑडियन्स येते, जर तुमचा प्रोडक्ट, तुमची सर्व्हिस माझ्या या ब्लॉगवर दाखवायची असेल तर मला एवढे पैसे द्या, मी तुमचा प्रोडक्ट, तुमची सर्व्हिस माझ्या वेबसाईटवर दाखवते आणि त्या बदल्यात तुम्ही त्यांच्याकडनं पैसे घेऊ शकतात. याला स्पॉन्सर पोस्ट असं म्हणतात. त्यानंतर ई बुक्स, तुम्ही ऑनलाईन जसं आपण रेसिपीचं बघितलं त्या ठिकाणी तुम्ही ई बुक्स तयार करू शकतात वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीचा आणि तो ऑनलाईन पद्धतीने सेल करून त्यातनं सुद्धा पैसे कमवू शकतात. पुढचा येतो कोर्सेस. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने कोर्सेस एकदा बनवायचे आणि लाखो टाईम ते विकू शकतात. म्हणजे तुम्हाला कोणतंही नॉलेज असेल, जसं आपण म्हटलं फिटनेसच्या टिप्स, फिटनेस जर तुम्हाला आणायचं असेल 30 दिवसांमध्ये तर तुम्ही हा कोर्स घ्या, पण त्या ठिकाणी तुम्ही स्वतः पण तेवढा कॅपेबल असायला हवं किंवा तुम्ही ते एक्सपिरियन्स घेतलेलं असायला हवं. आणि अशा प्रकारचा कोर्स तुम्ही बनवू शकतात आणि तो कोर्स विकून त्यातनं सुद्धा पैसे कमवू शकतात. 6व्या नंबरला येतं इंस्टाग्राम प्लस यूट्यूब ग्रोथ. म्हणजे काय, तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी ब्लॉग लिहितात त्याच तुम्ही काय करू शकतात, इंस्टाग्रामवर किंवा यूट्यूबवर टाकू शकतात आणि त्या बदल्यात तुम्ही म्हणजे त्या ठिकाणी व्हिडिओ बनवून तुम्ही टाकू शकतात, ग्राफिक्स बनवून टाकू शकतात. पण ट्राय करा की तुम्ही जर व्हिडिओ बनवत असाल तर तुमचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील आणि त्यातनं सुद्धा तुम्ही एक्स्ट्रा पैसे कमवू शकतात. तर हा सिंपल फंड आहे. तुम्ही 6 मार्ग बघितलेत, या 6 मार्गातनं तुम्ही महिन्याला कमीत कमी 1 लाख रुपये कमवू शकतात. पण आज जर ब्लॉग लिहायला सुरुवात केली म्हणजे पुढच्या महिन्यात पैसे भेटतील असं नाही. तुम्हाला 3 महिने वाट बघावं लागेल, 6 महिने वाट बघावं लागेल किंवा 1 वर्ष तरी वाट बघावे लागेल, कारण कोणताही बिझनेस करताना लगेच पैसा येत नाही. आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघितल्यात आणि तुम्हाला जर पैसे कमवायचे असतील तर तुम्ही स्वतःचा ब्लॉग लिहायला सुरुवात करा, तुम्ही स्वतःचा इंस्टाग्राम अकाउंट करून त्या ठिकाणी व्हिडिओज टाकायला सुरुवात करा किंवा तुमचं यूट्यूब चॅनल चालू करा, जेणेकरून तुम्हाला चांगले पैसे मिळवण्यासाठी वेगवेगळे मार्ग एका ठिकाणाहून आणि तुमच्या घरातनं तुम्हाला बघायला मिळतील, बरोबर. जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाका, म्हणजे आपण त्याविषयी व्हिडिओ आणायचा प्रयत्न करू. कारण खूप साऱ्या लोकांचे प्रॉब्लेम्स असतात, त्यांना क्वेश्चन करायचा असतो पण त्यांना समजत नसतं की कशा पद्धतीने आपण क्वेश्चन करायचं. खाली कमेंटमध्ये टाका, मी तुम्हाला लगेच उत्तर द्यायचा नक्कीच प्रयत्न करेन आणि जर ते उत्तरात सांगता नाही आलं तर मी तुमचा पुढचा जो काही व्हिडिओ असेल त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच सांगेल. तर ह्या प्रकारचा आपण व्हिडिओ बघितला, बरोबर.
सिंपल आहे. आता ह्या ठिकाणी आपला हा व्हिडिओ संपतोय. जर तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, सोबतच आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जर तुमचे काही प्रश्न असतील ते खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.